नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस शेतीविषयी सल्ला या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत ऊस लागवड पद्धत। आज आपण काय केलेलं आहे, शेतामध्ये नांगरट करून ठेवलेली आहे, असे कडक नांगरट करून ठेवलेले आहे। आता त्याच्यानंतर आपण रोटर मारणार आहोत। नांगरट करायची कशासाठी की आपल्याला रान भुसभुशीत झालं पाहिजे, आपल्याला सरी व्यवस्थित पडली पाहिजे आणि आपल्याला व्यवस्थित सगळं हे झालं पाहिजे। आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, आंतरपीक घेणार आहोत। आंतरपीक ऊस आणि राजमा ही दोन पिके घेणार आहोत। म्हणजे कसं की आपण जी ह्या गोष्टी ज्यावेळेस आंतरपीक घेतो त्यावेळेस निवडक आंतरपीक घेतली पाहिजे, की कसं की ऊसाला बी ताण आला नाही पाहिजे आणि आंतरपीक घेतलं त्याला पण हे झालं नाही पाहिजे। आपल्याला असं एक समतोल राखता आला पाहिजे। त्याच्यासाठी एक बेस्ट सध्याच्या कंडिशनमध्ये 70 ते 75 दिवसात निघणारा राजमा म्हणजेच घेवडा हे आंतरपीक घेण्यासाठी ऊसामध्ये उत्तम आहे। कसं तर त्याला पाणी आवश्यक आहे। राजम्याला आपण हरभरा घेतला तर हरभऱ्याला पाण्याची आवश्यकता नाही आणि ऊसाला आवश्यकता आहे। जर आपण हे हरभरा घेतला तर ऊसाला शेवटचा महिनाभर पाणी न देताच हे होतं। त्याच्यापेक्षा आपण जर राजमा घेतला तर राजमा निघूस तर एक 15-20 दिवस पाणी तोडलं तरी बी त्याचं जमतं। त्याच्यामुळे बेस्ट पर्याय आहे राजमा। आपण ऊस आणि राजमा, ऊस हा आपण 6 फुटावर लावणार आहोत आणि नवीन व्हरायटी म्हणजेच ऊसाची व्हरायटी कोणची आहे की 15-0-12 हे आपण वाण ऊसाचे लावणार आहोत। आणि राजमा म्हणला तर राजमाचे वाण ब्राझील वाघ्या हे आपण लावणार आहोत। याच्यामध्ये आपण लावणार आहोत। साधारणतः आपण बेने लावावे का रोपे लावावे हे सजेस्ट करा मित्रांनो कमेंटमध्ये, की कोणचे वाण लावावे। आपण 6 फुटावर आणि राजम्याचे 6 फुटावर आपण राजम्याच्या ऊसाच्या 2 सरीमध्ये आपण राजम्याच्या 3 ओळी आपण ते नंतर व्हिडिओ एक पाहू, की जो व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये आपण पेरणी सोबत सरी कशी काढता येईल हा आपल्या पेरणी यंत्राला बसवलेला जुगाड आहे। ते आपण सविस्तर नंतर एक व्हिडिओ पाहू।